ओम साईराम मित्रांनो, काल आपण पाहिले की बाबांनी पाण्याने दिवे कसे लावले. पण तुम्हाला माहिती आहे का, साईबाबा शिर्डीत पहिल्यांदा कधी आले आणि ज्या कडुनिंबाच्या झाडाखाली ते बसायचे त्याची पाने गोड कशी झाली. बाबा 16 वर्षाचे असताना एका तेजस्वी युवकाच्या रूपात शिर्डीत आले. तेव्हा एका मोठ्या कडुनिंबाच्या झाडाखाली, ज्याला आता गुरुस्थान म्हणतात, तिथे ध्यान लावून बसायचे. लोकांना आश्चर्य वाटले की इतका तरुण मुलगा थंडी वाऱ्यात तिथे कसा काय बसतो. जेव्हा लोकांनी त्या झाडाची पाने चाखली तेव्हा ती कडू न लागता गोड लागली. हा बाबांच्या उपस्थितीचा प्रभाव होता. जर तुम्ही शिर्डीला गेलात तर आजही तिथे लोक त्या झाडांची पूजा करतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये ओम साईराम नक्की लिहा आणि असंच आमच्या चॅनलला फॉलो करा.